Good morning, all of you. तर आपण बघतोय चॅप्टर 9. याच्यामध्ये नेचर ऑफ सिलोजिझम असेल, फंक्शन असेल, रूल्स असेल आणि कोरोलरीज असेल. एवढा भाग आपण कालच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेला आहे. आज आपण फिगर्स ऑफ सिलोजिझम, मूड्स आणि व्हॅलिड मूड्स हे 3 पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण या फिगर्स ऑफ सिलोजिझम. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण सिलोजिझमच्या पहिल्या लेक्चर पासून बघतोय की आपण कन्फ्युजन काढू शकतो किंवा सिलोजिझम करू शकतो. याचं कारण काय, तर दोन वाक्यामध्ये कॉमन पार्ट असतो ज्याला आपण म्हणतोय मिडल टर्म. आता ही जी काही मिडल टर्म आहे तिच्या पोझिशन प्रमाणे सिलोजिझमचे किती प्रकार होतात हे आता आपण फिगर्स मध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा डेफिनेशन बघा. फिगर इज द फॉर्म ऑफ सिलोजिझम ऍज डिटरमाइंड बाय द पोझिशन ऑफ द मिडल टर्म इन द प्रिमाइसेस. याचा अर्थ काय, जी काही मेजर प्रिमाइस असेल, मायनर प्रिमाइस असेल, या ठिकाणी मिडल टर्म नक्की कोणत्या जागी येते हे बघायचं आणि त्याप्रमाणे जे सिलोजिझमचे प्रकार पडतात त्यांना म्हणायचंय फिगर्स ऑफ सिलोजिझम. त्यात फर्स्ट फिगर बघा. इट इज द फॉर्म ऑफ सिलोजिझम इन विच मिडल टर्म स्टँड एज सब्जेक्ट इन द मेजर प्रिमाइस अँड प्रेडिकेट इन द मायनर प्रिमाइस. आता इन डिटेल फर्स्ट फिगर कडे जाण्यापूर्वी एक सूचना देतोय. बऱ्याचदा मुलं काय करतात, तर हे जे एस आणि पी आहेत याच्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा सब्जेक्ट कन्क्लुजनचा आहे आणि हे जे काही प्रेडिकेट आहे हे कन्क्लुजनच्या रेफरन्स मध्ये आहे. यांना त्या ओरिजिनल मेजर आणि मायनर प्रिमाइसेस सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहेत असं गृहीत धरू नका. बरीच मुलं यांना रेफर करतात आणि मिडल टर्मचा घोळ घालून ठेवतात. म्हणून लक्षात ठेवा, ज्या ज्यावेळी फिगर्स शिकत असू किंवा फिगर्स एक्सप्लेन करत असू त्या त्यावेळी या दोघांना जमलं तर इग्नोर करा. फक्त मिडल टर्म कुठे येते एवढंच बघा. आता या वाक्यात ठीक आहे, सब्जेक्टच्या जागी एस आलाय, प्रेडिकेटच्या जागी पी आलाय, पुढे जी काही एक्झाम्पल असतील या ठिकाणी एस आणि पी ची जागा बदलत जातील. म्हणून लक्षात ठेवायचंय, हे एस आणि पी हे फक्त तुमच्या कन्क्लुजनच्या रेफरन्स मध्ये आहेत. म्हणजे कन्क्लुजनचा सब्जेक्ट कोण आणि कन्क्लुजनचा प्रेडिकेट कोण. तर आता या फर्स्ट फिगर कडे लक्षात घ्या. सांगितल्याप्रमाणे, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सिलोजिझम मध्ये मिडल टर्म सर्वात महत्वाची आहे, कारण मिडल टर्म जे काही रिलेशन आहे दोन वाक्यामध्ये म्हणजे मेजर प्रिमाइस आणि मायनर प्रिमाइस मध्ये इस्टॅब्लिश करते. पण हे मिडल टर्म वेगवेगळ्या जागी येऊ शकते, म्हणजे सब्जेक्टच्या जागी येऊ शकते किंवा प्रेडिकेटच्या जागी येऊ शकते, किंवा दोन्ही वाक्यात सब्जेक्टच्या जागी असेल किंवा दोन्ही वाक्यात प्रेडिकेटच्या जागी असेल. अशा प्रकारे मिडल टर्मची जशी पोझिशन बदलत जाते त्याच प्रकारे सिलोजिझम मध्ये फिगर बदलत जातात. आता फर्स्ट फिगर मध्ये काय म्हटलंय बघा. तर इट इज द फॉर्म ऑफ सिलोजिझम इन विच मिडल टर्म स्टँड एज अ सब्जेक्ट इन द मेजर प्रिमाइस अँड प्रेडिकेट इन द मायनर प्रिमाइस. याचा अर्थ काय, जर तुम्ही मेजर प्रिमाइसचा विचार केला तर मेजर प्रिमाइस मध्ये सब्जेक्टची जागी मिडल टर्म येणार आहे आणि मायनर प्रिमाइस मध्ये प्रेडिकेटची जागी मिडल टर्म येणार आहे. ज्यावेळी तुम्हाला वाक्यामध्ये अशा प्रकारचं कॉम्बिनेशन दिसेल, त्या ठिकाणी पहिल्या वाक्याचं सब्जेक्ट मिडल टर्म आहे आणि दुसऱ्या वाक्याचं प्रेडिकेट मिडल टर्म आहे. याचा अर्थ काय, पहिल्या वाक्याचं सब्जेक्ट आणि दुसऱ्या वाक्याचं प्रेडिकेट हे सेम आहेत, त्याच्यावेळी लक्षात ठेवायचे ते वाक्य फर्स्ट फिगरचं आहे. आता लक्षात घ्या, मिडल टर्मच्या जरी जागा बदलत गेल्या, फर्स्ट फिगरला वेगळी, सेकंड फिगरला वेगळी, थर्डला वेगळी, फोर्थला वेगळी, तरी सुद्धा प्रत्येक वेळी जे काही आपण रूल बघितले आहेत, ते रूल्स ऑफ स्ट्रक्चर असतील, डिस्ट्रीब्युशन असेल, क्वालिटी असतील किंवा कोरोलरीज असतील, प्रत्येक रूलचं फॉलोइंग करण्याचं काम, प्रत्येक रूलचं सॅटिस्फॅक्शन करण्याचं काम या प्रत्येक फिगर करणार आहेत. त्या कशा प्रकारे करणार ते आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया. फक्त आता एवढंच लक्षात घ्या, फर्स्ट फिगर असेल त्यावेळी पहिल्या वाक्याचं सब्जेक्ट असेल मिडल टर्म, दुसऱ्या वाक्याचं प्रेडिकेट असेल मिडल टर्म. आता नेक्स्ट स्लाइड कडे जातोय. सेकंड फिगर, इकडे काय म्हटलंय बघा. इट इज द फॉर्म ऑफ सिलोजिझम इन विच मिडल टर्म स्टँड एज अ प्रेडिकेट इन बोथ द प्रिमाइसेस. आता बघा, मेजर प्रिमाइस असेल त्याच्या सुद्धा प्रेडिकेटच्या की मिडल टर्म आली आहे आणि मायनर प्रिमाइस असेल त्याच्या सुद्धा प्रेडिकेटच्या जागीच मिडल टर्म आलेली आहे. नाही तर तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं बघा, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहेत, यांना कन्क्लुजनचे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट म्हणा, या वाक्यांचे मानू नका. याचं कारण तुम्हाला इकडे दिसून येईल. जनरली वाक्याचा फॉर्म लॉजिक मध्ये कसा असतो, सुरुवातीला सब्जेक्ट मग प्रेडिकेट, बरोबर आहे. पण इकडे तुम्हाला काय दिसतंय, सुरुवातीला प्रेडिकेट मग सब्जेक्ट. प्रत्यक्षात अशी गोष्ट पॉसिबल आहे का, नाही. पण लॉजिक मध्ये म्हणून लक्षात ठेवायचंय, हा जो काही प्रेडिकेट आहे, ही जी काही माहिती आहे, मग जो कोण करता असेल, जो कोण असेल, तो कन्क्लुजनच्या रेफरन्स मध्ये प्रेडिकेटच्या जागी येणार आहे आणि तेच रिप्रेझेंट करण्यासाठी इकडे पी दिलेला आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही ओरिजिनल वाक्य कन्सिडर करणार असाल त्यावेळी लक्षात ठेवायचंय, याला सब्जेक्ट माना आणि याला प्रेडिकेट माना. इकडे पण तसंच, याला सब्जेक्ट माना आणि याला प्रेडिकेट माना. आणि सेकंड फिगर काय सांगते, ज्यावेळी तुमची जी काही दोन्ही वाक्य असतील, म्हणजे मेजर प्रिमाइस असेल, मायनर प्रिमाइस असेल, दोन्ही ठिकाणी प्रेडिकेटच्या जागी ज्यावेळी मिडल टर्म येईल त्यावेळी समजायचं ही जी काही गोष्ट आहे ती सेकंड फिगरची आहे. मग सेकंड फिगर असेल तर काय करावं लागेल, तर तुम्हाला जनरली हे जे काही लॉजिकल प्रपोजिशन किंवा सिलोजिझम असतात त्यांची फिगर कोणती आहे हे शोधावं लागतं. त्यानंतर ती गोष्ट व्हॅलिड आहे की नाही हे शोधावं लागतंय. सध्या फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमच्या दोन्ही वाक्याच्या प्रेडिकेटच्या जागी एक कॉमन पार्ट येईल जो मिडल टर्म असेल त्यावेळी ते वाक्य असेल सेकंड फिगरचं. पुढे आता थर्ड फिगर कडे येऊया. इट इज द फॉर्म ऑफ सिलोजिझम इन विच द मिडल टर्म स्टँड्स एज अ सब्जेक्ट इन बोथ द प्रिमाइसेस. आता इकडे काय म्हटलंय,
दोन्ही जी काय वाक्य असतील या ठिकाणी सब्जेक्टच्या जागी मिडल टर्म येईल. म्हणून बघा पहिल्या ठिकाणी इकडे पण एम आणि इकडे पण एम आलाय. आता तुम्हाला मगाशी सांगितलं तेच पुन्हा एकदा सांगेन, या दोघांना इग्नोर करा. ज्यावेळी फिगर तुम्ही शोधत असाल किंवा शिकत असाल त्यावेळी या दोघांना इग्नोर करा. कारण बघा लॉजिकचा जनरल फॉर्म काय, वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट आणि नंतर प्रेडिकेट येतो, पण इकडे तुम्हाला वाक्याच्या शेवटी एस दिसतोय. याचं कारण लक्षात घ्या, हा जो काही एस आहे किंवा हा जो काही भाग आहे तो कन्क्लुजनच्या सब्जेक्टच्या जागी येणार आहे, आणि हा जो काही भाग आहे तो कन्क्लुजनच्या प्रेडिकेटच्या जागी येणार आहे. त्यामुळे हे एस आणि पी हे प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचे कन्क्लुजनच्या रेफरन्स मध्ये असतात. याचा ओरिजिनल वाक्याशी काही संबंध नसतो. सो फार थर्ड फिगर इज कन्सर्न एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळी दोन्ही वाक्यांची सुरुवात एका कॉमन पार्टने होणार आहे, मिडल टर्मने होणार आहे, त्यावेळी ते वाक्य असेल थर्ड फिगरचं. त्यानंतर वी फोर्थ फिगर कडे. फोर्थ फिगर मध्ये काय म्हटलंय बघा, इट इज द फॉर्म ऑफ सिलॉइझम इन विच द मिडल टर्म स्टँड एज अ प्रेडिकेट इन द मेजर प्रिमाइस अँड ऍज अ सब्जेक्ट इन मायनर प्रिमाइस. आता एक गोष्ट बघा, फोर्थ फिगर मध्ये जर तुम्ही हा फॉर्म बघितला असेल तर हा तुम्हाला फर्स्ट फिगरच्या कम्प्लिटली अपोजिट दिसेल. इकडे पण तीच गोष्ट म्हटते अगदी सोप्या शब्दात. पहिलं वाक्य जे असेल म्हणजे मेजर प्रिमाइस असेल त्या ठिकाणी प्रेडिकेटच्या जागी मिडल टर्म असेल आणि दुसऱ्या वाक्याचे सब्जेक्टच्या ठिकाणी मिडल टर्म असेल. म्हणजेच काय, एक्झाम मध्ये जर वाक्य दिलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, कॉमन पार्ट नक्की वाक्याच्या कोणत्या जागी आहे ते बघायचंय. समजा पहिल्या वाक्याच्या शेवटी असेल आणि दुसऱ्या वाक्याच्या सुरुवातीला एक तुम्हाला कॉमन पार्ट मिळाला तर लक्षात ठेवायचं हे वाक्य फोर्थ फिगरचं आहे, याला फोर्थ फिगरचे रूल ऍप्लिकेबल होतील. मग इकडे पी आणि एस काय तर पुन्हा एकदा तेच सांगणार आहे, हा जो काही पी आहे हा तुमच्या कन्क्लुजनचा प्रेडिकेट आहे, हा जो काही एस आहे हा तुमच्या कन्क्लुजनचा सब्जेक्ट आहे. याचा ओरिजिनल वाक्याची काही संबंध नाही. कारण जर ओरिजिनल वाक्याचा विचार केला तर इकडे ओरिजिनल वाक्याचा सब्जेक्ट येईल आणि इकडे ओरिजिनल वाक्याचं प्रेडिकेट येईल. तसंच इकडे मायनर प्रिमाइसच्या बाबतीत सुद्धा इकडे ओरिजिनल वाक्याचा सब्जेक्ट येईल आणि इकडे ओरिजिनल वाक्याचं प्रेडिकेट येईल. लक्षात ठेवायचं काय, बेसिकली लॉजिकमध्ये फिगरचा अर्थ एकच आहे, मिडल टर्मची जागा बदलणं. ज्या ठिकाणी मिडल टर्म येईल ज्याला ते रिप्रेझेंट करेल, म्हणजे ओरिजिनल वाक्याच्या प्रेडिकेटला रिप्रेझेंट करतंय का, सब्जेक्टला रिप्रेझेंट करतंय का, की दोन्ही प्रेडिकेट की दोन सब्जेक्ट, याप्रमाणे वाक्याची फिगर बदलत जाणार आहे. फिगरचा पार्ट समजलाय का, एकदम सोपा भाग आहे. फक्त मिडल टर्मची जागा बदलते त्याच्याप्रमाणे फिगरचा नंबर बदलत जाणार आहे. काही शंका असतील, काही समजलं असेल, फर्स्ट फिगर, सेकंड फिगर, थर्ड फिगर, फोर्थ फिगर, तर विचारा. अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करून विचारा. ओके, पुढच्या स्लाइड कडे जातोय. आता पुढचा बघा मूड्सचा. मूड्स म्हणजे काय बघा, मूड मीन्स फॉर्म ऑफ सिलॉइझम ऍज डिटरमाइंड बाय द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ प्रिमाइसेस. म्हणजेच काय, यापूर्वी आपण फिगर मध्ये काय बघितलं तर मिडल टर्म महत्वाची आहे, मिडल टर्मची जागा बदलेल त्या प्रकारे त्या जी काही वाक्य असेल त्याची फिगर बदलत आहे. आता मूड्सचा अर्थ लक्षात घ्या, मूड्सचा अर्थ इन शॉर्ट लक्षात ठेवायचा आहे पॉसिबल कॉम्बिनेशन. म्हणजे जसे आपण बघा कोणत्याही पर्टिक्युलर प्रिमाइसेस मधून किंवा दोन जर पर्टिक्युलर प्रिमाइसेस असतील तर कन्क्लुजन काढता येत नाही, असं ज्यावेळी रूल होतं त्यावेळी आपण काय केलं होतं, पर्टिक्युलर प्रिमाइसेस म्हणजे नक्की काय तर आय प्रपोजिशन आणि ओ प्रपोजिशन ते दोन्ही घेतले होते आणि पॉसिबल कॉम्बिनेशन काढले होते. म्हणजे आय आय असेल, आय ओ असेल किंवा ओ आय आणि ओ ओ असेल. आठवतंय? तीच गोष्ट मूळच्या संदर्भात असते. इकडे फक्त त्यांनी सांगितलंय काय, जे काही सिलॉइझम असेल, ज्या काही फिगर असतील त्यामध्ये किती प्रकारची वाक्य येऊ शकतात, म्हणजे मेजर प्रिमाइस किती प्रकारचे आणि मायनर प्रिमाइस किती प्रकारच्या, यांचे ज्या काही पेअर आहेत किंवा यांचे ज्या काही जोड्या आहेत त्यांचे जे काही पॉसिबल कॉम्बिनेशन आहेत ते ज्यावेळी आपण कन्सिडर करतो त्याला आपण मूड म्हणायचं आहे. आता मूड मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी कन्सिडर होते याचा अर्थ लक्षात घ्या. क्वालिटी म्हणजे काय तर अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह, म्हणजे वाक्य एक तर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह असेल किंवा युनिव्हर्सल निगेटिव्ह असेल किंवा पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असेल किंवा पर्टिक्युलर निगेटिव्ह असेल. आणि क्वांटिटी म्हणजे काय तर याचं युनिव्हर्सल असणं किंवा पर्टिक्युलर असणं. याच गोष्टीची ज्या काही शक्यता आहेत त्या आपण ज्यावेळी कन्सिडर करतो त्यालाच आपण मूड्स म्हणायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन मध्ये आपण वाक्यांचे 4 प्रकार बघितले होते. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह म्हणजे ए प्रपोजिशन, युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणजे ई प्रपोजिशन, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह म्हणजे आय प्रपोजिशन आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह म्हणजे ओ प्रपोजिशन. आता आपण काय करायचंय, जर 4 वाक्यांचे प्रकार बघितले तर किती पॉसिबल कॉम्बिनेशन येतात हे फिगर आउट करायचा प्रयत्न करूया. सुरुवातीला आपण काय केलंय, हे जे काय ए ई आय ओ हे वाक्याचे जे काही 4 प्रकार आहेत ते लिहून घेतले. आता काय करायचंय, एका एका वाक्याबरोबर किती पेअर तयार होतो ते बघायचंय. तर पहिला पेअर असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचा युनिव्हर्सल अफर्मेटिव्हशी, एक काम झालंय. त्याच्यानंतर येईल युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचा युनिव्हर्सल निगेटिव्हशी म्हणजे एई प्रपोजिशन. नंतर येईल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आणि पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह ए आय, आणि लास्ट असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह. आता जसे मी ए आय आणि एओ अशा प्रकारचे काढलेले आहेत पॉसिबल कॉम्बिनेशन, त्याच प्रकारे आपण ई प्रपोजिशनचे पण तयार करू शकतो. म्हणजे बघा ई ए असेल, ई असेल, ई आय आणि ईओ, त्याच प्रकारे आय प्रपोजिशन आणि ओ प्रपोजिशन. आता हे पॉसिबल कॉम्बिनेशन झाले. आता मग करायचंय काय, हे जे काही मूड्स मिळालेले आहेत त्यातील व्हॅलिड मूड्स किती आहेत हे फिगर आउट करायचंय.
आता फिगर आउट कसं करायचं, तर यापूर्वी आपण काही रूल बघितले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, रूल ऑफ स्ट्रक्चर किंवा डिस्ट्रीब्युशन हे ऍक्च्युअल प्रिमाइस आल्याशिवाय तुम्ही शोधू शकत नाही. त्याचं कन्सिडर आपण करायचं नाही. आपण काय करायचं, रूल्स ऑफ क्वालिटी बघूया आणि प्लस कोरोलरीज बघूया आणि यापैकी किती मोड्स नक्की व्हॅलिड आहेत आणि किती व्हॅलिड नाहीत हे शोधायचा प्रयत्न करूया. नेक्स्ट स्लाइडला जातोय. तर आपण रूल्स ऑफ क्वालिटी मध्ये बघितलं होतं की जर दोन्ही प्रिमाइसेस निगेटिव्ह असतील तर कन्क्लुजन काढता येत नाही. मग इकडे सुद्धा तसेच प्रकारचे काही पेयर आहेत ज्यामध्ये दोन्ही प्रिमाइसेस निगेटिव्ह आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, ई इकडे झालंय काय, मेजर प्रिमाइस आहे ते युनिव्हर्सल निगेटिव्ह, मायनर आहे ती सो युनिव्हर्सल निगेटिव्ह. लक्षात ठेवा, ज्यावेळी दोन प्रिमाइसेस निगेटिव्ह असतील त्यावेळी कन्क्लुजन काढता येत नाही. याचं कारण पण तुम्हाला सांगतोय, गेल्या वेळी पण सांगितलं होतं. इफ ए इज नॉट रिलेटेड टू बी अँड बी इज नॉट रिलेटेड टू सी, तसे तुम्ही ए आणि सीचं रिलेशन सांगू शकाल का? एचा बीशी काही संबंध नाहीये, बीचा सीशी काही संबंध नाहीये, पण इकडे तुम्हाला ए आणि सीच्या रिलेशनची काही माहिती मिळते का? मिळत नाही. ए सीशी रिलेटेड आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार आहे आणि ए सीशी रिलेटेड नाही असं म्हटलं तरी चुकीचं निघेल. याचाच अर्थ काय, जर दोन्ही वाक्य निगेटिव्ह असेल तर रिलेशन इस्टॅब्लिश होत नाही आणि जर रिलेशन इस्टॅब्लिश होत नाही तर तुम्ही सिलोजिझमद्वारे कन्क्लुजन काढू शकत नाही आहात. त्यामुळे लक्षात ठेवायचंय, यामध्ये जेवढ्या पेअर असतील ज्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही प्रिमाइसेस निगेटिव्ह मिळतील तेवढ्या सर्व पेअर इनव्हॅलिड आहेत. म्हणजेच काय, ई प्रपोजिशन येईल, त्यानंतर ईओ येईल, त्याच्यानंतर ओई असेल आणि डबल ओ असेल. एक काम झालंय. आता पुढे बघा, कोरोलरीच्या रूल मध्ये आपण अजून एक गोष्ट बघितली होती, पर्टिक्युलर प्रिमाइसेस. जर दोन्ही प्रिमाइसेस म्हणजे मेजर प्रिमाइस आणि मायनर प्रिमाइस दोघेही जर पर्टिक्युलर असतील तर अशा ठिकाणी कन्क्लुजन काढता येत नाही. आता याचं पण एक सोपं उदाहरण देतो. विचार करा, एक पर्टिक्युलर वाक्य आहे ज्याची क्वांटिटी आहे 30%, दुसरा पर्टिक्युलर वाक्य आहे त्याची क्वांटिटी आहे 30%. कन्क्लुजन काढताना आपण नक्की कन्क्लुजन काढू शकतो किंवा नाही हे कोणत्या गोष्टीवर डिपेंड करतोय, तर लक्षात ठेवा, हे जे काही 30% आणि 30% आहेत ते जर एकाच विषयी बोलत असतील तर. पण समजा कन्सिडर करा, पहिलं जे वाक्य ज्याची क्वांटिटी 30% आहे ती 1% टू 30% यांच्या संदर्भात असेल आणि दुसरं जे वाक्य आहे त्याची क्वांटिटी 30% आहे पण ती 31% टू 60% यांच्या संदर्भात असेल. आता मला सांगा, दोघेही एकाच विषयी बोलतायत का? नाही. वस्तू एकच आहे पण दोघेही वेगवेगळ्या भागाविषयी बोलतायत आणि यामुळेच पर्टिक्युलर प्रिमाइसेस मध्ये जोपर्यंत आपण हे फिगर आउट करू शकत नाहीत की दोघांचे सब्जेक्ट मॅटर किंवा दोघेही बोलतात ते एकाच भागाविषयी आहे, तोपर्यंत रिलेशन इस्टॅब्लिश होत नाही आणि तोपर्यंत जी काही अँबिग्युटी राहते त्याच्यामुळे पर्टिक्युलर प्रिमाइसेस मध्ये कधीही कन्क्लुजन येत नाही. म्हणून आपण आता काय करायचंय, जेवढे काही पेअर असतील दोन्ही पर्टिक्युलर प्रिमाइसेस वाले, ते दोन्ही पेअर आपल्याला आता इथून काढून टाकायचे आहेत. म्हणजेच कोणता असेल बघा, आय आय येईल, आय ओ येईल, ओ आय येईल आणि ओ येईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, डबल ओ हा आहे हा ऑलरेडी निगेटिव्ह मुळे आपण काढून टाकलाय म्हणून त्याला मी इकडे कन्सिडर केलेलं नाही. आता येऊया अजून एक ऑप्शन, आय प्रपोजिशन आणि ई प्रपोजिशन. आता यांचा काय प्रॉब्लेम झालाय बघा, पर्टिक्युलर मेजर प्रिमाइस आणि निगेटिव्ह मायनर प्रिमाइस. मग इकडे नक्की पॉलिसी काय आहे किंवा नक्की कन्क्लुजन का काढू शकत नाहीत, तरी कालच्या लेक्चर मध्ये झालंय, आज पण सांगतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काही बेसिक रूल बघितले की कन्क्लुजन मध्ये एखादी गोष्ट तोपर्यंत डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही जोपर्यंत ती ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट होते. पण इकडे होतंय काय, मेजर प्रिमाइस आहे ते आय प्रपोजिशन, त्याला मी बिनकामाचा म्हणतोय कारण काय, तो काहीच डिस्ट्रीब्यूट करत नाहीये. अशा ठिकाणी होतंय काय, मेजर प्रिमाइस जी आहे, जे तुमच्या कन्क्लुजनचं प्रेडिकेट आहे, ते एक वाक्य निगेटिव्ह आल्यामुळे डिस्ट्रीब्यूट होतं. पण आता तुम्हाला मागचं एक एक्झाम्पल घेऊया, एक मिनिट. आता इकडे एक एक्झाम्पल बघा, एक निगेटिव्ह असेल आणि हा असेल पर्टिक्युलर. आता होतंय काय बघा, कन्क्लुजनचा जो काही प्रेडिकेट आहे तो येतोय मेजर प्रिमाइस मधून, पण आय प्रपोजिशन हा आहे आणि ई प्रपोजिशन आहे, यांचा जर विचार केला तर आय प्रपोजिशन काहीही डिस्ट्रीब्यूट करत नाही. पण एक वाक्य निगेटिव्ह आल्यामुळे कन्क्लुजन निगेटिव्ह येतंय आणि निगेटिव्ह कन्क्लुजन याला डिस्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न करतोय. पण जर ही गोष्ट ओरिजिनली आय प्रपोजिशन कडे नो डिस्ट्रीब्युशन आहे, तिकडे जर डिस्ट्रीब्यूट झाली नसेल तर ती तुम्ही गोष्ट कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकाल का? करू शकणार नाही. याचमुळे लक्षात ठेवायचंय, ज्यावेळी पेअर येईल आय प्रपोजिशनचा आणि ई प्रपोजिशनचा त्यावेळी लक्षात ठेवायचंय त्या ठिकाणी कोणतंही कन्क्लुजन काढता येत नाही. आता इन डिटेल आपण पुढे सुद्धा बघणार आहोत. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा, जे काय आपण 16 कॉम्बिनेशन बघितले त्या 16 कॉम्बिनेशन मधून 8 कॉम्बिनेशन एलिमिनेट झाले. 16 8 गेले, राहिले 8. व्हॅलिड कॉम्बिनेशन कोणते आहेत बघा, ए असेल, एई असेल, ए आय, एओ, त्यानंतर ई ए, ई आय, आय ए आणि ओ ए. हे झाले आपले व्हॅलिड कॉम्बिनेशन. आता आपण करायचंय काय, फिगर्सचे रूल आणि मूड्सचे रूल हे एकत्र करून आता पुढचा भाग शिकायचा आहे. त्यापूर्वी एक मिनिट, इकडे काय कोणाला शंका आहे का? 16 मूड्स कसे शोधले, त्यातली इनव्हॅलिड कोणते, व्हॅलिड कोणते, कसे ठरवले, हे समजलंय का? काय जर समजलं नसेल, शंका असेल तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा.
पुढच्या भागाकडे जातोय. पुढे व्हॅलिड मोड्स अँड रूल्स ऑफ फिगर. आता बघा, ज्यावेळी तुम्हाला फिगरचा भाग एक्सप्लेन केला होता त्यावेळी सांगितलं होतं मिडल टर्मची जागा बदलली तरी सुद्धा बेसिक रूल म्हणजे मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट झाल्याशिवाय सिलोजिझम होत नाही. एखादी टर्म कन्क्लुजन मध्ये त्याच वेळी डिस्ट्रीब्यूट करता येईल ज्यावेळी ती ओरिजिनल डिस्ट्रीब्युटेड असेल. अशा प्रकारचे बेसिक रूल हे कधीही बदलत नाही, ते प्रत्येकाला फॉलो करावे लागतात. प्रॉब्लेम काय होतो, मिडल टर्मची जागा बदलल्यानंतर जर तुम्हाला वाटेल तसं जर कॉम्बिनेशन तयार केलं असेल तर अशा वेळी मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. म्हणजे यांनी केलंय काय, या रूल्स ऑफ फिगर 1 मध्ये काही 2 बेसिक रूल सांगितलेले आहेत. तुम्ही जे काही पेअर सिलेक्ट करणार आहात, मागे जे काही आपण 8 व्हॅलिड कॉम्बिनेशन बघितले त्यापैकी जे काही तुम्ही पेअर सिलेक्ट करणार आहात त्या प्रत्येक पेअरने या 2 रूलचं सॅटिस्फॅक्शन करणं आवश्यक आहे. आता आपण हे रूल काय आहेत ते बघूया. आणि हे रूल तुमच्या एक्झामच्या दृष्टीने पण महत्त्वाचे आहेत, कारण काय, काही वेळा हे जे काही रूल आहे ते तुम्हाला प्रूव्ह करायला क्वेश्चन नंबर 4 ला किंवा क्वेश्चन नंबर 2 ला विचारलं जातं. अशा वेळी तुम्हाला तो रूल प्रूव्ह करता आला पाहिजे. अशा ठिकाणी जर क्वांटिटी इन्सफिशियंट वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता, प्लस तुम्ही एक्झाम्पल पण देऊ शकता जेणेकरून क्वांटिटी पण सफिशियंट वाटेल, प्लस तुम्ही किती डीपली ती गोष्ट अंडरस्टँड केली आहे ही पण लक्ष देऊ शकेल. तर आता पहिल्या रूल कडे येऊया. ती मायनर प्रिमाइस मस्ट बी अफर्मेटिव्ह. यांच्या मते ही जी काय मायनर प्रिमाइस आहे ही अफर्मेटिव्हच असली पाहिजे. आता आपण एक काम करूया, हे अफर्मेटिव्ह म्हणतायत ना, मग आपण निगेटिव्ह घेऊया आणि नक्की काय होतंय ते बघूया. तर बघा काय होतंय ते, जर मायनर प्रिमाइस निगेटिव्ह असेल तर कन्क्लुजन पण निगेटिव्ह येणार आहे. आता याचं कारण काय, आपण ऑलरेडी एक रूल बघितलेला आहे, एक वाक्य अफर्मेटिव्ह एक वाक्य निगेटिव्ह असेल तर कन्क्लुजन निगेटिव्हच येतं. आता निगेटिव्ह कन्क्लुजन आल्यानंतर होतंय काय, तर निगेटिव्ह कन्क्लुजन आल्यानंतर या ठिकाणी प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन होतंय. याचं कारण बघा, जर तुम्ही विचार केला असेल असिविनोव्हच्या रूल मध्ये 2 निगेटिव्ह कॉम्बिनेशनचा, तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल, ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, एसपी दोघांचे डिस्ट्रीब्युशन होणार आहे. आणि ओ प्रपोजिशन प्रेडिकेट म्हणजेच काय, प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. जर तुम्ही मायनर प्रिमाइस निगेटिव्ह घेतली तर कंपल्सरी प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन होईल. आणि प्रेडिकेट येते कुठून, ते येते मेजर प्रिमाइस मधून. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी एखादी प्रिमाइस निगेटिव्ह असते त्यावेळी कन्क्लुजन काढण्याची दुसरी अफर्मेटिव्हच असली पाहिजे. कारण काय, 2 निगेटिव्ह असेल रिलेशन इस्टॅब्लिश होत नाही, कन्क्लुजन काढता येत नाही. म्हणून आपण काय केलं होतं, तर याला आपण निगेटिव्ह अज्युम करतोय तर याला आपण अफर्मेटिव्ह अज्युम केलं पाहिजे. आता बघूया, अफर्मेटिव्ह असताना प्रेडिकेटचं कोण डिस्ट्रीब्युशन करतोय का, तर अफर्मेटिव्ह म्हणजे काय, ए प्रपोजिशन. ए प्रपोजिशन सब्जेक्ट डिस्ट्रीब्युटेड म्हणजे कोण, याचं डिस्ट्रीब्युशन होईल. आणि आय प्रपोजिशन नो डिस्ट्रीब्युशन. याचा अर्थ काय, याचं डिस्ट्रीब्युशन कोण करतोय का, करत नाहीये, तरी पण एक वाक्य निगेटिव्ह झाल्यामुळे फोर्सिबली कन्क्लुजन याला डिस्ट्रीब्युट करायचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे काय होणार आहे, फॉलसी होणार आहे. आणि ती फॉलसी जर टाळायची असेल तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे, मायनर प्रिमाइस प्रत्येक वेळी अफर्मेटिव्ह झाली पाहिजे. जर मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह आले असेल तर लक्षात घ्या कन्क्लुजन पण अफर्मेटिव्ह आणि प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला टाळता येऊ शकेल. यात एक काम झालंय, एक रूल आपल्या लक्षात आलाय की जर मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह का पाहिजे, कारण ती निगेटिव्ह आली तर प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन करते, पण हे जे अफर्मेटिव्ह असल्यामुळे मेजर प्रिमाइस प्रेडिकेटचं डिस्ट्रीब्युशन होत नाही आणि पॉलिसी ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड मेजर प्रिमाइस होईल किंवा इलिसिट मेजर होईल. ती टाळण्यासाठी आपण काय करायचंय, मायनर ती अफर्मेटिव्ह ठेवायची आहे. आता आपण काय करूया, सेकंड रूल समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मेजर प्रिमाइस मस्ट बी युनिव्हर्सल. आता याचं कारण काय, तर पहिल्यांदा मायनर प्रिमाइस कडे या. मायनर प्रिमाइस ही आपली अफर्मेटिव्ह असेल ही गोष्ट आता आपल्या लक्षात आली आहे. आता मिडल टर्मच्या डिस्क्रिप्शनच्या दृष्टीने मेजर प्रिमाइसचं युनिव्हर्सल असणं खूप महत्वाचं आहे. कारण सांगतो बघा, मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह झाली आहे. मायनर प्रिमाइस मध्ये मिडल टर्म कुठे येते, ती येते प्रेडिकेटच्या जागी. आता अफर्मेटिव्ह मध्ये प्रेडिकेटच्या जागी जे काही येतं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं का, तर बघा, ए प्रपोजिशन एस म्हणजे काय, सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन होईल. आय प्रपोजिशन नो डिस्ट्रीब्युशन. याचा अर्थ काय, मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह असल्यानंतर होणार नाही. याचा अर्थ काय, जर तुम्हाला सिलोजिझम करायचं आहे तर अशा वेळी मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन करण्याची जबाबदारी ही येईल मेजर प्रिमाइसवर. आता बघा, मेजर प्रिमाइस मध्ये मिडल टर्म नक्की कोणत्या जागी आहे, तर ती आहे सब्जेक्टच्या जागी. त्यामुळे आता आपण अशा प्रकारचे कॉम्बिनेशन शोधायचे आहेत ज्या कॉम्बिनेशन मध्ये सब्जेक्ट जागी जे काही येत आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन होत आहे. आता आपण कॉम्बिनेशन कन्सिडर करून बघूया. तर पहिलं कॉम्बिनेशन आहे ए प्रपोजिशन सब्जेक्ट डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह इकडे चालू शकेल. दुसरं कॉम्बिनेशन आहे ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, या दोघांचे डिस्ट्रीब्युशन होईल जे मिडल टर्मचं होईल. याचा अर्थ काय, युनिव्हर्सल निगेटिव्ह चालू शकेल. तिसरं आहे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आय प्रपोजिशन नो टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड, चालणार नाही. आणि चौथं आहे ओ प्रपोजिशन म्हणजेच पर्टिक्युलर निगेटिव्ह प्रेडिकेट विल बी डिस्ट्रीब्युटेड. हे पण चालणार नाही, कारण काय, मिडल टर्म आलेली आहे सब्जेक्टच्या जागी. याचा अर्थ काय, सब्जेक्टला डिस्ट्रीब्युट करण्याची कॅपॅसिटी फक्त 2च युनिव्हर्सल प्रपोजिशन ठेवतात, जे आहेत युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आणि युनिव्हर्सल निगेटिव्ह. म्हणून आपला रूल सिद्ध होतोय की मेजर प्रिमाइस ही प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी हे वाक्य फर्स्ट फिगरचं असेल त्या ठिकाणी युनिव्हर्सलच राहणार आहे. दोन्ही रूल समजलेत का,
काही शंका असतील तर अनम्यूट करून सांगा किंवा मेसेज करून सांगा, नंतर आपण याचे पॉसिबल कॉम्बिनेशन बघूया. आता आपण काय करायचंय, याची जी काय पॉसिबल कॉम्बिनेशन बघितली होती यामधील किती कॉम्बिनेशन येतील यांचा विचार करा. तर इकडे एक गोष्ट लक्षात घ्या, मेजर प्रिमाइस युनिव्हर्सल पाहिजे असं आपण म्हटलेलं आहे, त्यामुळे हे कॉम्बिनेशन गेलंय, हे पण गेलंय, बरोबर आहे. आता युनिव्हर्सल वाली राहिली ही 6 कॉम्बिनेशन. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, मायनर प्रिमाइस ही अफॉर्मेटिव्ह पाहिजे, म्हणजे हे 2 कॉम्बिनेशन चालू शकतील. हे चालेल का, ओ प्रपोजिशन वाला चालत नाही कारण हे निगेटिव्ह आहे. त्याचप्रमाणे ई वाला चालेल का, हे चालणार नाही. याचाच अर्थ काय, फक्त 4 कॉम्बिनेशन आहेत ज्यांना आपण कन्सिडर करायचंय फर्स्ट फिगर मध्ये. तर आता ते कॉम्बिनेशन बघूया. तर पहिलं कॉम्बिनेशन येईल 12-12. आता इकडे लक्षात ठेवायचं, हा जो काही शब्द आहे या शब्दामध्ये जी काही वॉवेल्स आहेत म्हणजे 3 वेळा ए असतील, हे रिप्रेझेंट करतायत आपले 3 पेअर, म्हणजे मेजर प्रिमाइस काय, मायनर प्रिमाइस काय, कन्क्लुजन काय. आता तुम्हाला प्रश्न पडेल इकडे ए का आलाय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, मेजर प्रिमाइस आणि मायनर प्रिमाइस अफर्मेटिव्ह आहेत. याचा अर्थ काय, जर आपण मागचे रूल कन्सिडर केले असतील तर लक्षात येईल, जर दोन्ही वाक्य अफर्मेटिव्ह आहेत तर कन्क्लुजन अफर्मेटिव्ह आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही वाक्य युनिव्हर्सल आहेत. जर दोन्ही वाक्य युनिव्हर्सल असतील तर कन्क्लुजन पण युनिव्हर्सल पाहिजे. याचाच अर्थ काय, कन्क्लुजन युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आलं पाहिजे. म्हणून आपण काय केलंय, या 2 ए बरोबर तिसरा सुद्धा एज घेतलेला आहे. याचं कारण काय, कन्क्लुजन तुम्हाला युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह पाहिजे. आता एकदा वाक्य कन्सिडर करूया, नंतर रूल ऑफ डिस्ट्रीब्युशन सॅटिस्फाय करतात की नाही हे चेक करूया. तर पहिलं वाक्य, ऑल प्रुडंट पर्सन आर दोज हू अवॉइड मॅड डॉग्स. पहिलं वाक्य झालं. दुसरं आलं, ऑल बँकर्स आर प्रुडंट, आणि कन्क्लुजन काढलंय ऑल बँकर्स आर दोज हू अवॉइड मॅड डॉग्स. या दोन्ही वाक्य जर कन्सिडर केलं तर लक्षात येईल, या दोन्ही वाक्यात कॉमन आहे प्रुडंट हा शब्द. म्हणून आपण काय करूया, रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन हे सॅटिस्फाय करतात का बघूया. सर्वात महत्वाचा पहिला रूल असेल, मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन होतं किंवा नाही. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, पहिल्या वाक्यात सब्जेक्टच्या जागी आलाय प्रुडंट, दुसऱ्या वाक्यात प्रेडिकेटच्या जागी आलाय प्रुडंट. मग आता बघूया प्रुडंटचं डिस्ट्रीब्युशन होतं किंवा नाही. तर वाक्याचा प्रकार आहे ए, आणि ए प्रपोजिशन डिस्ट्रीब्यूट करतंय सब्जेक्टला, म्हणजे कोणाला, या ठिकाणी जे काही येतंय. आणि पहिल्या वाक्यात प्रुडंट हा शब्द सब्जेक्ट जागी आलाय, त्याच्यामुळे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालंय, म्हणजे एक काम झालंय, मिडल टर्म डिस्ट्रीब्यूट होते. आता अजून एक रूल आपल्याला सांगितला होता की नो टर्म कॅन बी डिस्ट्रीब्युटेड इन द कन्क्लुजन अनलेस इट इज डिस्ट्रीब्युटेड इन ओरिजिनल प्रिमाइसेस. आता या वाक्यात किती टर्म आहेत, तर प्रुडंट सोडून आपल्याला मिळेल बँकर आणि दुसरी मिळेल अवॉइड मॅड डॉग्स, बरोबर आहे. माझं या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, ए प्रपोजिशन सब्जेक्टला डिस्ट्रीब्यूट करते. याचा अर्थ काय, त्या जागी जे काय येतंय त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल. पण याचाच अर्थ अजूनही होतोय, या जागी जे काय येईल त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार नाही. म्हणून तुम्ही काय करायचंय, कन्क्लुजन अशा प्रकारे काढणं आवश्यक आहे ज्या ठिकाणी बँकरचं डिस्ट्रीब्युशन होईल पण याचं डिस्ट्रीब्युशन मॅड डॉगचं डिस्ट्रीब्युशन होणार नाही. मग तुम्ही कन्क्लुजनचा जो काही ऑप्शन चूज केलाय तिकडे कन्सिडर करून बघा. कन्क्लुजन काढलंय, ऑल बँकर्स आर दोज हू अवॉइड मॅड डॉग्स. या ठिकाणी बघा, कन्क्लुजन सुद्धा ए प्रपोजिशन असल्यामुळे बँकरचं डिस्ट्रीब्युशन झालंय, आणि ओरिजिनल वाक्यात जे मॅड डॉगचं डिस्ट्रीब्युशन झालं नव्हतं त्याचं कन्क्लुजन मध्ये होत नाही. याचा अर्थ काय, हा मूड आणि हे जे काय त्यांनी एक्झाम्पल दिले ते व्हॅलिड आहे. कारण काय, मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन पण होतंय, प्लस जी टर्म ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाली तीच कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट होते. जी टर्म ओरिजिनल वाक्यात डिस्ट्रीब्यूट झाली नव्हती ती कन्क्लुजन मध्ये डिस्ट्रीब्यूट होत नाही. तर हा होता आपला पहिला एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल आहे दारी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे कोण पुस्तक वापरत असतील केटी बसंतर तर त्या ठिकाणी एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. त्याने आता स्पेलिंग DARII देण्याऐवजी DARAI दिलेला आहे, ते करेक्ट करून घ्या, RII येईल. त्यानंतर कॉम्बिनेशन कसं आहे बघा, AII. म्हणजे इकडे पण तेच आहे, जे काही या वाक्यातील वॉवेल्स आहेत ती रिप्रेझेंट करतायत आपल्या 3 प्रिमाइसेस, मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस आणि तिसरं असेल कन्क्लुजन. आता इकडे कन्क्लुजन मध्ये आय प्रपोजिशन का आलंय हे पण सांगतोय. दोन्ही वाक्य कन्सिडर केली तर एक गोष्ट लक्षात येईल, दोन्ही आहेत अफर्मेटिव्ह, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. म्हणजेच काय, कन्क्लुजन अफर्मेटिव्ह पाहिजे. प्लस बघा, एक प्रिमाइस ज्यावेळी पर्टिक्युलर असते त्यावेळी कन्क्लुजन सुद्धा पर्टिक्युलर असते. म्हणजेच काय, तुम्हाला कन्क्लुजनला असा ऑप्शन शोधा येत आहे जा पर्टिक्युलर पण असेल आणि अफर्मेटिव्ह पण असेल, म्हणजे आपल्याला मिळतोय पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. म्हणून आपण कन्क्लुजनला आय प्रपोजिशन सिलेक्ट केलेलं आहे. आता काय करूया, या वाक्यांचं जे काही एक्झाम्पल आहे ते पण एकदा कन्सिडर करूया, आणि नंतर रूल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन हे सॅटिस्फाय करतात की नाही हे पण चेक करूया. तर वाक्य बघा, ऑल थिंग्स दॅट रेज प्राइजेस आर हार्मफुल टू दी कस्टमर्स. दुसरं वाक्य आहे, सम इम्पोर्ट ड्युटीज आर दोज दॅट रेज प्राइजेस. आणि कन्क्लुजन, सम इम्पॉर्टंट ड्युटीज आर हार्मफुल टू दी कस्टमर्स. आता आपल्याला काय करायचंय, पहिली मिडल टर्म कन्सिडर करा. दोन्ही वाक्यात कॉमन काय, तर त्या रेज प्राइजेस, बरोबर आहे. मग आता याचं डिस्ट्रीब्युशन होतं की नाही ते चेक करूया. तर पहिलं वाक्य युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, आणि ए प्रपोजिशन काय करतंय, सब्जेक्टला डिस्ट्रीब्यूट करतंय, आणि या ठिकाणी सब्जेक्टच्या जागी रेज प्राइजेस आलेला आहे. याचाच अर्थ काय, मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन झालंय, तुमचं एक काम झालंय. आता वाक्यात राहिलेले टर्म कोणते आहेत,
तर एक आहे कस्टमर किंवा हार्मफुल टू कस्टमर म्हणू शकता, आणि दुसरी आहे इम्पोर्ट ड्युटीज. आता यांचं डिस्ट्रीब्युशन होतंय का आपण चेक करूया. तर पहिलं वाक्य युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह आहे, फक्त सब्जेक्टचे जे काय त्याचं डिस्ट्रीब्युशन करेल. याचाच अर्थ काय, इतरांचं डिस्ट्रीब्युशन होत नाही, म्हणजे काय, हार्मफुल टू द कस्टमर याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं नाहीये. दुसरं वाक्य आय प्रपोजिशन, त्याचं काय म्हटलंय, नो डिस्ट्रीब्युशन, म्हणजे काय, सब्जेक्ट प्रेडिकेटच्या जे काही येईल त्याचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. म्हणजेच काय, जर रेस प्राइजेस ही जी काही टर्म आहे ती सोडली तर इतर दोघांचं डिस्ट्रीब्युशन होत नाही. त्यामुळे कन्क्लुजन मध्ये त्यांनी असा ऑप्शन सिलेक्ट करणं एक्सपेक्टेड आहे ज्यामध्ये इम्पोर्ट ड्युटीज आणि कस्टमर्स दोघांचंही डिस्ट्रीब्युशन होणार नाही, आणि त्यांनी तोच ऑप्शन निवडलाय. बघा कन्क्लुजन आलंय आय प्रपोजिशन, नो डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे झालंय काय, ओरिजिनल वाक्यात इम्पोर्ट ड्युटीज आणि हार्मफुल टू कस्टमर जे डिस्ट्रीब्यूट झाले नव्हते ते कन्क्लुजन मध्ये सुद्धा डिस्ट्रीब्यूट होत नाहीयेत. नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. पुढचा मूड आहे सिलेरंट. इकडे पण तेच, जे काही वॉवेल्स आहेत ते रिप्रेझेंट करतायत मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस आणि कन्क्लुजन. ओके, तर आता आपण तिसऱ्या मूडकडे येऊया. झालंय काय, कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्यामध्ये मशीन सुरू झाली की मी मीटिंग म्यूट करतो कारण माझा काहीच आवाज येणार नाहीये. ओके, तर आता तिसऱ्या रूलकडे येऊया, सिलेरंट. सिलेरंट मध्ये पण तेच आहे, ज्या काही वॉवेल्स आहेत ते रिप्रेझेंट करतील 3 वाक्य. एक असेल मेजर प्रिमाइस, दुसरं असेल मायनर प्रिमाइस आणि तिसरं असेल कन्क्लुजन. मग ई ए ईचं झालं ई ए आणि ई. आता इकडे नक्की ई का आलाय हे पण एक्सप्लेन करूया. एक वाक्य आहे निगेटिव्ह, दुसरं वाक्य अफर्मेटिव्ह. ज्यावेळी 2 प्रिमाइसेस पैकी एखादी प्रिमाइस निगेटिव्ह असेल तुमचं कन्क्लुजन होईल निगेटिव्ह. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही प्रिमाइसेस बघितल्या तर युनिव्हर्सल निगेटिव्ह आणि युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह या दोघांची क्वांटिटी युनिव्हर्सल आहे. आणि जर प्रिमाइसेसची क्वांटिटी जर युनिव्हर्सल असेल तर कन्क्लुजनची क्वांटिटी सुद्धा युनिव्हर्सलच आली पाहिजे. युनिव्हर्सल आणि निगेटिव्हचं कॉम्बिनेशन तयार होतंय युनिव्हर्सल निगेटिव्ह. एक काम झालंय. आता आधी एक्झाम्पल बघूया. नो इन्सेक्ट्स आर 8 लेग. दुसरं आहे ऑल वास्प आर इन्सेक्ट. आणि कन्क्लुजन आहे नो वास्प आर 8 लेग. आता इकडे पण आपण टेस्ट करूया. मिडल टर्म कोणती आहे तर ते इन्सेक्ट. मिडल टर्म प्रत्येक वेळी फर्स्ट फिगर असल्यामुळे याच पॅटर्न मध्ये येणार आहे. आता याचं डिस्ट्रीब्युशन होतं की नाही ते चेक करूया. तर ई प्रपोजिशनच्या बाबतीत काय म्हटलं जातं, ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे काय, सब्जेक्ट प्रेडिकेट दोघे डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणजेच काय, इन्सेक्टचं पण डिस्ट्रीब्युशन होईल प्लस 8 लेगचं पण डिस्ट्रीब्युशन होईल. याचाच अर्थ मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. दुसरी गोष्ट बघा, ए प्रपोजिशन मध्ये काय होतंय, ए प्रपोजिशन सब्जेक्ट विल बी डिस्ट्रीब्युटेड. याचा अर्थ काय, वाक्यचं पण डिस्ट्रीब्युशन होईल. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन होतंय, मेजर टर्मचं डिस्ट्रीब्युशन होतंय, मायनर टर्मचं डिस्ट्रीब्युशन होतंय. त्यामुळे लक्षात घ्या, कन्क्लुजन काढताना असा ऑप्शन तुम्ही वापरू शकता ज्या ठिकाणी दोन्ही टर्मचं डिस्ट्रीब्युशन होईल. म्हणून त्यांनी ऑप्शन घेतला ई प्रपोजिशन. त्या ठिकाणी बघा, नो वास्प ऑर 8 लेग मध्ये 8 लेगचं पण डिस्ट्रीब्युशन होतंय आणि वास्पचं पण होतंय. याचं कारण काय, ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. इकडे आपण तीच गोष्ट चेक केली. पहिली गोष्ट मिडल टर्म डिस्ट्रीब्युटेड आहे का, दुसरी गोष्ट मेजर आणि मायनर डिस्ट्रीब्युटेड आहेत का. या ठिकाणी दोघे डिस्ट्रीब्युटेड आढळल्यामुळे कन्क्लुजन मध्ये सुद्धा दोघांचे डिस्ट्रीब्युशन ई प्रपोजिशनने केलेलं आहे. आता येऊया चौथा ऑप्शन कडे. चौथा आहे फेरियो. इकडे पण तेच, वॉवेल्स रिप्रेझेंट करतायत मेजर, मायनर आणि कन्क्लुजन, म्हणजे ई, आय आणि ओ. आता इकडे ओ प्रपोजिशन का आला तर बघा, पहिलं वाक्य आहे युनिव्हर्सल निगेटिव्ह, दुसरं वाक्य आहे पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. एखादं वाक्य निगेटिव्ह आलं असेल की कन्क्लुजन निगेटिव्ह होईल. दुसरी गोष्ट बघा, एक वाक्य युनिव्हर्सल आणि एक वाक्य पर्टिक्युलर. मागचे जर रूल कन्सिडर केले तर ज्यावेळी तुमच्या कन्क्लुजन मध्ये किंवा सॉरी प्रिमाइसेस मध्ये एखादं वाक्य पर्टिक्युलर येतं, कन्क्लुजन तुमचं पर्टिक्युलर आलं पाहिजे. याचाच अर्थ काय, कन्क्लुजन आलं पाहिजे पर्टिक्युलर निगेटिव्ह, म्हणजेच ओ प्रपोजिशन. इकडे पण आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया. तर एक्झाम्पल बघा, नो शाय पर्सन इज अ सक्सेसफुल सेल्समन. दुसरा आहे सम इंटेलेक्च्युअल्स आर शाय. आणि कन्क्लुजन काढलंय सम इंटेलेक्च्युअल्स आर नॉट सक्सेसफुल सेल्समन. इकडे पण काय करायचंय, मिडल टर्म शोधा. तर मिडल टर्म तुम्हाला याच पॅटर्न मध्ये मिळेल. ही आहे शाय पर्सन किंवा शाय ही टर्म. बरोबर आहे. आता याचं डिस्क्रिप्शन झालेलं आहे किंवा नाही चेक करूया. तर वाक्य आहे पहिलं ई प्रपोजिशन. ई प्रपोजिशन बोथ टर्म विल बी डिस्ट्रीब्युटेड. त्यामुळे होतंय काय,
सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोघांचे डिस्ट्रीब्युशन होईल. त्यामुळे शाय पर्सनचं पण डिस्ट्रीब्युशन इकडे झालंय, जी मिडल टर्म आहे, प्लस सक्सेसफुल सेल्समन जो इकडे मेजर टर्म आहे त्याचं पण डिस्ट्रीब्युशन होतंय. आता खाली येऊन बघूया सेकंड टर्म मध्ये बघा, सेकंड प्रिमायसिस मध्ये आय प्रपोजिशन नो डिस्ट्रीब्युशन म्हटलंय. त्या लक्षात ठेवायचं या ठिकाणी इंटलेक्च्युअल आणि शाळेचं डिस्ट्रीब्युशन होत नाही, पण मिडल टर्म ऍटलिस्ट एका प्रिमाइस मध्ये डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे, जी इकडे ऑलरेडी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही कन्क्लुजन काढू शकता. फक्त लक्षात काय ठेवायचंय, इकडे मिडल टर्मचं डिस्ट्रीब्युशन होतंय, मेजर टर्मचं होतंय, पण मायनरचं होत नाही. त्यामुळे तुम्हाला असं ऑप्शन शोधावं लागेल या ठिकाणी इंटलेक्च्युअल डिस्ट्रीब्यूट होत नाही, पण सक्सेसफुल सेल्स पण डिस्ट्रीब्यूट होतो. आणि तो ऑप्शन आहे ओ प्रपोजिशन. कारण काय, ओ प्रपोजिशन फक्त प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करतं. त्यामुळे होणार काय, सम इंटलेक्च्युअल्स आर नॉट सक्सेसफुल सेल्समन मध्ये ओ प्रपोजिशन प्रेडिकेटला डिस्ट्रीब्यूट करत असल्यामुळे सक्सेसफुल सेल्समनचं फक्त डिस्ट्रीब्युशन होईल, इंटलेक्च्युअलचं होत नाहीये. तर या ठिकाणी आपली फर्स्ट फिगर संपलेली आहे. इकडे आजचं लेक्चर पण संपणार आहे. फक्त जर कोणाला पहिल्या साईड पासून आतापर्यंत जर काही शंका असेल किंवा यापूर्वी जे काही लेक्चर झालं, जे काही शिकवलं असेल त्या संदर्भात शंका असेल तर अनम्यूट करून सांगा किंवा मेसेज करून सांगा. चालेल, कोणीच काय मेसेज केला नाही तेव्हा शंका नाही असं मानतोय. तरी पण एकदा ही पीपीटी याची पीडीएफ पण ग्रुपवर शेअर करतो, त्यानंतर वाचून बघा. जर काही नाही समजलं तर व्हॉट्सअपवर मेसेज करता. तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाची सूचना आहे, उद्या आणि परवा 2 दिवस लॉजिकचं लेक्चर होणार नाहीये. आता स्क्रीन शेअरिंग बंद करतोय, आजचं लेक्चर संपूया. हॅव गुड डे.